दास नावाच्या कंपनीचं नाव जगभरात आहे. ONGCचे काम या कंपनीमार्फत होते. समुद्रामधून पाईपलाईन क्रूड ऑइल आणण्याचं काम या कंपनीमार्फत होतं. दास उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक बाबा खाडे यांना देशाचा महत्त्वाकांक्षी पद्मश्री पुरस्कार मिळालाय. हे त्यांच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान असल्याचं असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. उद्योग क्षेत्रातील भरीव आणि अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक अशोक खाडे यांना केंद्र शासनाच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने अशोक खाडे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला. या ऐतिहासिक सत्कार समारंभाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, खाडे कुटुंबाच्या मातोश्री तानुबाई खाडे, आमदार सुरेश खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुहास बाबर, महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोक बाबा खाडे यांनी आपल्या आई हयात असतानाच इतका मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला याबद्दल आनंद व्यक्त करत आता सांगलीसाठी काहीतरी करण्याची भावना व्यक्त केली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, खाडे कुटुंबियांची वारी कधी चुकली नाही. विठ्ठल रुक्मिणीवरील भक्ती आहे. माणसं मोठी झाली की अहंकार येतो, परंतु खाडे कुटुंबीय या अहंकारापासून दूर आहे. खाडे कुटुंबीय सर्वांना प्रेमाने वागवतं, सर्वांशी प्रेमाने वागतात. आईवरील श्रद्धा अतिशय आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग आणण्यासाठी अशोक बाबा यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सहकार्य करू असं ते म्हणाले. जिल्ह्यात जर मोठा उद्योग आला तर रोजगार निर्मिती होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू असंही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. काय आता भावना आहेत? मला वाटते फार बरं वाटते हे, कारण आपल्या प्रत्येक माहेरामध्ये ज्या वेळेला आपली माहेरवासी येते ना आणि तिला काय लुगडं चोळी मिळते, तसा हा प्रकार आहे माझ्यासाठी. कारण माझ्या जिल्ह्यावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे माझ्या हातून काहीतरी चांगलं व्हावं आणि माझ्या ह्या सर्व जिल्ह्यासाठी काहीतरी निर्माण व्हावं अशी एक इच्छा माझ्या मनामध्ये आज मात्र अगदी घर करून राहिली. घरच्या लोकांच्या हस्ते आज सत्कार झालेला आहे, काय वाटतं? घरच्या लोकांच्या हस्ते झाला असेल तर त्यांचे उपकार आमच्या बरोबर जास्त आहेत आणि आमच्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढली. त्यामुळे त्या रिस्पॉन्सिबिलिटीला पायी होण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढं मला निश्चित वाटतं. हा पद्मश्री पुरस्कार आणि आईच्या सोबत असं सत्कार घेण्याचं भाग्य निश्चित आणि एक नवीन उद्योग जिल्ह्यासाठी आणायची आजची घोषणा कसं बघता एकूण सगळ्या प्रवासात? हे माझी आई जिवंत आहे तोपर्यंतच माझ्याकडून केलं जावं आणि व्हावं आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. थँक्यू. थोडा इंडस्ट्रीला बढावा मिळाला आणि प्रामुख्याने मी अशोक भाऊना आणि मिलिंदला एक प्रोजेक्ट सुचवेल. तो आहे की आता मोठ्या प्रमाणावर ओल्या कचऱ्यापासून गॅस बनवण्याचे खूप मोठमोठे प्लांट हे सेंट्रल गव्हर्नमेंट देत आहे. साधारणतः 500 कोटीचा हा प्रोजेक्ट असेल. काही 100ची 1-2,000 संख्येची एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल. तर मला असं वाटतं की ह्यात जायला लागेल. मोठ्या प्रमाणावर जे गॅस भरतात सिलेंडरमध्ये त्याचा आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यामध्ये प्लांट नाहीये. कोल्हापूरला ते प्रयत्न करतात, पण ठीक आहे, कोल्हापूरलाही देतील, इथेही देतील. ज्यात 100-200-500 जणांना रोजगार मिळेल आणि गॅस सिलेंडर लवकर मिळेल. आता ही जी युद्ध परिस्थिती झाली त्याच्यामुळे LPG नको, आपला गॅस आपण निर्माण करू. MNGL आली, तर MNGLचा व्याप आपल्याला या ठिकाणी वाढवता येईल. अशा खूप गोष्टी करून अशोक भाऊंनी आपल्या या जिल्ह्याला आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा देतो. अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये एक मोठी भीती मला असते की बा अशा चांगल्या गोष्टींना नजर लागेल की. माझी परमेश्वरावर खूप भक्ती आहे आणि ज्या वेळेला मी अतिशय आर्त होऊन आतून ज्यावेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला ते तसंच होत असतं. म्हणून या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये, असंच यश त्यांना वारंवार मिळत राहावं अशी प्रार्थना करतो आणि मी बोलणं सांगतो.